विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स या आपल्या पॉईंटला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या कोणकोणत्या क्रायटेरियानुसार आपण त्या ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तेही पाहिलं आहे. अकॉर्डिंग टू सेल स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू वर्टेब्रल कॉलम, अकॉर्डिंग टू रिप्रोडक्शन आणि लास्ट वन अकॉर्डिंग टू हॅबिटेट. अशा प्रकारे आपण ॲनिमल्सचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पहा, अकॉर्डिंग टू सेलमध्ये काय पाहिलं तर ॲनिमल्स इन विच ओनली वन सेल इज प्रेझेन्स दॅट ॲनिमल्स आर कॉल्ड युनिसेल्युलर ॲनिमल्स. तर ज्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये मेनी सेल्स प्रेझेन्स असतात त्या प्राण्यांना पण त्या ॲनिमल्सला काय म्हटलं जातं, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. त्यानंतर वर्टेब्रल कॉलम. अकॉर्डिंग टू वर्टेब्रल कॉलममध्ये ॲनिमल्स विथ वर्टेब्रल कॉलम आर कॉल्ड वर्टेब्रेट्स. तर ॲनिमल्स विदाउट अ वर्टेब्रल कॉलम आर कॉल्ड इनवर्टेब्रेट्स. हे दोन टाईप्स पाहिले. आता अकॉर्डिंग टू रिप्रोडक्शनमध्ये ॲनिमल्स which lay eggs are called oviparous animals. तर animals which give birth to young ones are called viviparous animals. तर अशा प्रकारे आपण काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आज आपण शेवटचा पॉईंट आहे तो पाहणार आहोत. त्यासाठी इथं जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण काय करणार आहोत, या पॉईंटचा अभ्यास केल्यानंतर पाहणार आहोत. पहा, according to their habitat, there means animals. According to their habitat, animals are usually classified into terrestrial and aquatic animals. आता टेरेस्ट्रियल म्हणजे काय तर भूचर प्राणी, म्हणजे जमिनीवरती वास्तव्य करणारे राहणारे जे प्राणी असतात त्यांना आपण काय म्हणतो, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असं म्हणत असतो. तर ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे फक्त आणि फक्त पाण्यातच राहणारे जे प्राणी असतात, ॲनिमल्स असतात त्यांना आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स असं म्हणत असतो. त्यामध्ये ॲक्वॅटिक म्हणजे फिश येतो बा. फिशचे सर्व प्रकार जे आहेत ते सर्व काय असतात, पाण्यामध्ये राहत असतात, म्हणून त्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. तर टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये एलिफंट असेल, हॉर्स असेल, लॉयन असेल, टायगर, कॅट, डॉग, मॅन, ऑल्सो दीज all type of animals are terrestrial animals. However, animals like a frog, salamander, toad live in both places. Both means terrestrial as well as aquatic. म्हणजे टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक अशा दोन्ही ठिकाणी जे प्राणी वास्तव्य करत असतात त्यांना आपण काय म्हणत असतो पहा, ॲम्फिबियस ॲनिमल्स. यांना काय म्हणतो, ॲम्फिबियस. तर यामध्ये फ्रॉग, सॅलेमंडर, टोड हे काय करत असतात, अशा दोन्ही ठिकाणी राहतात. टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक या दोन्हीही ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. लँड आणि वॉटर म्हणजेच काय, लँड आणि वॉटर, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ॲम्फिबियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. देन अ काईट, अन ईगल, अ क्रॉव, अ बटरफ्लाय, अ हनी बी ऑल फ्लाय इन द एअर. हे सर्व काय करत असतात, हवेमध्ये फिरत असतात, उडत असतात. दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस, म्हणून ते काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी डिफरंट प्लेसेसमध्ये ते काय करत असतात, फिरत असतात. दीज ॲनिमल्स आर सेड टू हॅव अन एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणून या प्राण्यांना, या ॲनिमल्सला काय म्हणतो आपण, एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजे यामध्ये कोणते बर्ड्स आणि सम इन्सेक्ट्स येतात. ऑल टाईप्स ऑफ बर्ड्स आणि काही इन्सेक्ट्स त्यामध्ये येतात. तर आता आपला क्वेश्चन काय आहे पहा, व्हेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, अ बेअर, अ टॉर्टॉईज, अन अलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. हे जे इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले ॲनिमल्स आहेत ते आपल्याला कुठे आढळतात असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. तर पहा, हॉर्स, अ बेअर अँड अ डिअर. These animals, from these animals, horse, a bear and a deer are terrestrial animals. बरोबर, ते भूचर प्राणी आहेत, जमिनीवर राहतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असं.
आउट ऑफ दिस हॉर्स इज डोमेस्टिक ॲनिमल्स. आता आपण हे 3 जे ॲनिमल्स पाहिले, हॉर्स, बेअर आणि डिअर, यापैकी हॉर्स काय आहे? पेट ॲनिमल आहे पहा, म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल, म्हणजे आपण त्याचा काय करतो? पाळीव प्राणी म्हणतो त्याला. तर बिअर आणि डिअर हे काय आहेत? वाईल्ड ॲनिमल्स आहेत आणि त्यांना आपण काय करतो? कुठं आढळतात आपल्याला ते? इन फॉरेस्ट. त्यानंतर फिश. फिश हा काय आहे? आपण पाहिलं की तो टोटली ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. इट कॅनॉट सर्वाईव्ह विदाउट वॉटर. पाण्याशिवाय तो जरा वेळही जिवंत राहू शकत नाही. आता शेवटचं नंतरचा पहा, फ्रॉग असेल. फ्रॉग इज ॲन ॲम्फिबियन. आताच पाहिलं की नाही आपण? फ्रॉग, सॅलेमंडर आणि टोड काय आहेत? ॲम्फिबियन आहेत. म्हणजे ते काही कालावधीपुरते पाण्यात राहतात, तर काही कालावधीनंतर पुन्हा जमिनीवर येतात. म्हणून त्यांना दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ॲम्फिबियन. म्हणजे फ्रॉग कोण आहे? ॲम्फिबियन आहे. मग ते कुठं आपल्याला त्याचं कुठं फाउंड होतो? कुठं आढळतो? तर तो जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला आढळतो. त्यानंतर अलिगेटर. अलिगेटर म्हणजे काय? मगर, सुसर. तर ही कुठं राहते? ही सुद्धा ॲज लाईक फ्रॉग, ती सुद्धा काय आहे? ॲम्फिबियन आहे. त्यानंतर टॉर्टॉइज. टॉर्टॉइज हा ॲनिमल जो आहे तो काय आहे? इट कॅन स्विम इन वॉटर, कॅन ऑल्सो क्रॉल ऑन लँड. म्हणजे हा टॉर्टाईल काय करतो? वॉटरमध्ये, पाण्यामध्ये सुद्धा पोहू शकतो किंवा जमिनीवरती सुद्धा तो चालू शकतो. म्हणून तो सुद्धा काय आहे? एक प्रकारचा ॲम्फिबियन ॲनिमल आहे. तर पहा, इथे तुम्हाला काही मी ॲनिमल्स दाखवते. तर यामध्ये टेरेस्ट्रियल ॲनिमल्स कोणते आहेत पहा. टायगर असेल, कांगारू असेल, मंकी, स्नेक, झेब्रा, ऑस्ट्रिच, वल्चर, बियर, बुल, एलिफंट, जिराफ, लॉयन. तर या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स काय आहेत? टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे भूचर प्राणी आहेत. तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स कोणते आहेत पहा. सी टर्टल, स्टारफिश, वॉलरस, पेंग्विन, सील, लोबस्टर, क्लाउनफिश. अशा प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत ते काय आहेत? ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. म्हणजे हे फक्त आणि फक्त पाण्यातच राहू शकतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ॲक्वॅटिक ॲनिमल्स. तर काही ॲम्फिबियस ॲनिमल्स आहेत पहा. फ्रॉग, टोड, सॅलेमंडर, मीट. अशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत ते काय होतात? ॲम्फिबियस म्हणजे दोन्ही ठिकाणी, टेरेस्ट्रियल म्हणजेच जमिनीवरती, लँडवरती आणि वॉटरमध्ये सुद्धा राहतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ॲम्फिबियन्स असं म्हणत असतो. त्यानंतर आकाशात उडणारे, हवेमध्ये उडणारे प्राणी जे आहेत ते पहा. बॅट, हनी बी, बटरफ्लाय, ड्रॅगन फ्लाय, ईगल अँड फ्युमिंगो बर्ड. तर अशा प्रकारचे ॲनिमल्स जे आहेत, आणि इन्सेक्ट, यामध्ये इन्सेक्ट आणि बर्ड्स या दोन्हीचा समावेश होतो. हे सर्व प्राणी काय होतात? एअरमध्ये म्हणजे आकाशामध्ये उडतात. तर व्हॉट, इथं खाली यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे पहा. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज्ड टू क्लासिफाय ॲनिमल्स. ॲनिमल्सला क्लासिफिकेशनमध्ये आपण कोणकोणत्या क्रायटेरियाच्या आधारे केलेलं आहे? तर आपण पाहिलं की अकॉर्डिंग टू सेल स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू व्हर्टेब्रल कॉलम, अकॉर्डिंग टू रिप्रोडक्शन अँड लास्ट वन अकॉर्डिंग टू हॅबिटेट. या प्रकारे आपण काय केलं? त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. या क्रायटेरियाच्या आधारे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पुढे पहा. ऑलवेज रिमेंबर, इन द लिव्हिंग वर्ल्ड
a lot of diversity is seen both in animals and plants. ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काय दिसते? डायव्हर्सिटी म्हणजे विविधता दिसून येते. एव्हरी प्लांट अँड ॲनिमल इज युनिक. या पृथ्वी तलावर असणारे सर्व प्लांट, त्यामधील प्रत्येक प्लांट आणि प्रत्येक ॲनिमल काय आहे? युनिक आहे. वी शुड ऑल मेक इफोर्ट टू कन्झर्व धिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. या लिव्हिंग वर्ल्डमध्ये असणारे जे आपल्याला डायव्हर्सिटी आहे, कशामध्ये? ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये असणारी डायव्हर्सिटी आहे, तिला काय केलं पाहिजे? तिचं जतन करून ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न्ड. Plants are classified on the basis of their height and the shape of stem, period of life cycle and habitat. पहा, आपण या क्रायटेरियाच्या आधारे काय केलं होतं? प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं होतं. तर ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर, वर्टेब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटेट. या 4 प्रकारे आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. तर इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे.